हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा म्हणजे मंगळवारचा आहे. मंगळवारी माझी छान देवपूजा असतेच आणि त्यात उंबरठ्याची पूजासुद्धा करायची आहे. हे दिवे आता स्वच्छ करून घेतलेत. हा गॅसच्या इथे मी ठेवत असते, चांदीचा दिवा आहे. आणि हे दोन दिवे, एक तुळशीचा एक पाशी असतो आणि एक माझ्या देवाजवळ असतो. ते हे देव आणि आता देव पण स्वच्छ करून झालेले दाखवते तुम्हाला. तर मस्त असं तुळशीला मी दिवा लावत असते आणि सकाळ सकाळ रोज देवपूजा आपली झाली ना तर खूप बरं वाटतं. तर आता बघा माझे देव स्वच्छ धुवून छान देवपूजा झाली. त्यात धूप दीप दाखवून घेते. उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावलं आहे, पण त्याच्यात उंबरठ्यावर कापूर पण जाळायचा असतो. मी नेहमीच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, खूप चांगलं असतं. उंबरठ्यावर साधं का होईना उंबरठ्याची पूजा करा आणि हळदीचे लेपन आणि हळदी कुंकू वाहून त्यांची उंबरठ्याची पूजा केलं ना तर खरंच घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, बाहेर सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. तर आता हे मी साखर फुटाणे भरून ठेवलेत नैवेद्य म्हणून. रोज मी साखर फुटाणे ठेवत असते. श्रीयंत्र कुंकुम वाचन करते ना, हे कुंकू याच्यात ठेवलेलं आहे सेपरेट. तर ते कुंकू आहे ना, आपण घरातल्यांना आपल्याला स्वतःला लावायचं असतं, चांगलं असतं. तर देवाला वापरायचं नाही, हे आपण लावायचं. जे मी कुंकुम वाचन केलेलं आहे ते हे पण ठेवून दिलं आहे मी इथे. बाकी काय ते हे सगळं मी इथे लाईनीचे असे डब्बेच ठेवलेत. हळद कुंकू, हे अक्षता लागतात, तांदूळ आणि कापूरच्या वड्या. हे शेण कापूर पण लागतो, कारण ना भीमसेन कापूर आपण सकाळ संध्याकाळ लावलं ना तर खरंच त्याने सुद्धा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि सतत लक्ष्मीचा वास राहतो. तर छान अशी आता माझी पूजा झालेली आहे. ते सर्व काम झालं आहे, पण आता जेवण करायला घेतलं आहे. मटकीचं कालवण करून घेतलं. थोडंसं रस्सा करते. मटकी छान भिजायला घातलेली तर मोड आला आहे आणि त्याचं आहे ना नुसतंच लसूण आणि ना थोडासा कांदा टोमॅटो घालून टाकून तेलात परतून ना मटकी छान करून घेते. आणि खूप छान लागतं मटकी. मूग हे कडधान्य लहान मुलांना द्या आणि आपलं त्यात पौष्टिक असतं, आपणसुद्धा खाल्लं पाहिजे. तर मध्ये मध्ये भाज्या करत असते, त्याच्याबरोबर मी मूग मटकी कडधान्यसुद्धा भिजत घालत असते. तर इथं आता मी कारलं केलेलं आहे. कारलं आणि मटकी असंच केलेलं आहे छान आपलं. आणि तुम्हाला दाखवते पाऊस तर भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर आहे. 3-4 दिवस झाले बघा. मी काय टेरेसवर गेले नाही, पण आमच्या घराच्या इथूनच दाखवते. आणि भरपूर पाऊस आहे ना, इतका ना की मला वाटतं तर सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि शाळेलासुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. तर आता मी बंद करते गेट. बघा अंधार पण तितकाच पडलेला आहे आणि बघू आता काहीतरी वेगळा पाऊस आहे म्हटल्यावर छान जरा प्लॅनिंग करूया मस्त भजीचा. तर ते इथे मी बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत गोल गोल छान. आणि ते शेंगा धुवून घेतल्यात, शेंगा आणल्यात भाजायला. तर मस्त वाटतं असं पावसामध्ये गरमागरम शेंगा खायला, कणीस खायला. तर आता बटाट्याची भजी वडा हे तर खूप छान कॉम्बिनेशन आहे, त्याचबरोबर चहा तर झालंच पाहिजे. तर हे दुपारचं जेवण वगैरे झालं, छान आराम केला. पावसात तर झोप लागते, किती पण उशिरा उठलं तरी पण पाऊस म्हटलं की बाहेर मस्त असं झोप असं वाटतं. तर छान आराम झाला दुपारचा. त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला. तर मग विचार केला चला बटाट्याची भजी बनवूया. पाहिजे अजून तिखट आहेत त्या ना. काय घेतले, काय काय घेतली चटणी? मिरची घेतलं, टॅमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलं, आलं घेतलं, लसूण घेतला. आता मिरची चटणी बनवतो. परत सांगा. मिरची घेतला, एक टॅमॅटो एक घेतला, आल्याच्या 5-7 पाकळ्या घेतल्या हां. आणि आल्याचा एक ह्यांच्या पद्धतीची चटणी आहे. आणि मागे पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ह्यांनी चटणी खूप छान बनवलेली, पण त्याची मला रेसिपी सांगताना नुसतीच तोंडी सांगितली. केलेली पूर्ण झाली होती यांची चटणी करून. तर आज मी पुन्हा चटणी ते करतात तर तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा तेच चटणी करतात ते. आणि बाहेर खिडकीत बघा खूप पाऊस पडतोय. 3-4 दिवस झालं खूप पाऊस पडतोच आहे. आणि हे बघा तुम्ही दाखवलं पण तुम्हाला दरवाजा उघडून खूप पाऊस पडतोय म्हणून म्हटलं चला आपण हा बेत करूया. मस्त भजी ते चटणी बनवतात, स्पेशल चटणी मस्त बनवतात ते. आणि त्याचबरोबर थोडंसं बटाटा वडा बनवूया. पाव आणायला सांगितले होते मी त्यांना येताना, त्यांनी पाव पण आणलेत. तर चला पटापट बनवूया. आणि आता वाजलेत
6:30 वाजले. तर चला पटकन करून घेऊया. हां बघा, मस्त बटाटा भाजी करून घेऊया. आणि नंतर छान असा पाऊस पडतोय. पावसाचा एन्जॉय केलाच पाहिजे ना, घरामध्ये आहे तर चला. नुसती भजी आणि चटणी खायला चांगली लागते, पण आर्याने येताना त्यांना फोन केला आणि बोलले पाव आण. तर त्यांनी छान असे पाव आणले. हे बघा, खूप असे मस्त पाव आणले आणि त्याच्याबरोबर हा बेत खूप छान वाटेल पावसामध्ये. पटापट करून घेते. मध्ये वाटलेली चटणी काढून घेते. बघा किती मस्त चटणी आणि इतका छान वास येतो ना, मस्त आहे. बघा त्यांच्या हाताला खूप चव आहे आणि ते छान बनवतात. कधी कधी त्यांना वेळ मिळाला तर ते बनवतात, पण पहिले खूप बनायचे, आता बनवत नाही. काय हो, काय 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 चला आता ह्याची चटणी काढूया. खूप छान असे भजी फुगलेले आहेत आणि गरमागरम भजी. तर पाव बटाटा कापून ठेवल्यामुळं पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा नाही पडत. खूप बघा किती मस्त असे फुगलेत आपली बटाट्याची भजी. आर्या चल, आणि ही चटणी आता त्या आर्याला आणि त्यांना देते पहिली आणि करून घेते गरम गरम. चला हे घ्या, आर्याला बोलू. मी आपली मस्त रेडी आहे. आर्या प्लेट मध्ये घे पाव. पाव तिकडे बाहेर आणि भाजी याच्यामध्ये घे. मला ते टिश्यू पेपर दे. भाजी काढ आणि टिश्यू पेपर दे. मी वडा पण घातला. लिखे जो खत तुझे जो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. मस्त पाऊस, भजी, गाणी, गप्पा. चला एन्जॉय करूया. थोडी ना त्यांच्यासाठी मिरची भजी बनवते. ह्या मिरच्या तिखट नसतात तर त्याची भजी बनवते. म्हणजे या मिरचीच्या बिया काढायची गरज लागत नाही. थोडंसं मीठ, थोडंसं असं मीठ मध्ये घालायचं
मिरचीमध्ये खूप टेस्ट लागतो. हा खाते. हे घ्या ते खावा. कसं आहे? हा एक नंबर. अरे आवडलं तुला? अरे याचं काही वेगळंच. खाल्ली नाही तुम्ही? खाल्ले बाबा. हा त्यांना मिरची भजी खूप आवडते, त्याच्यामुळे मिरची भजी केली. आणि बटाट्याची भजी या खायला. मस्त असा पावसाचा बेत. गाणी लावलेत जुनी. चला भजी पाव पण खायला मस्त वाटतं. पाव बरं त्याच्यामध्ये भजी मिरची तिखट नाही खा. चांगलं लागतं. पण मिरची भाजी तुमच्याकडे केली मी. तिखट नाही. हा काय आमचा कालचा व्हिडिओ होता, पण तो खूप छोटा होता. आणि जे काय घरातलं आपलं छोटंसं आपलं गप्पा मस्ती गाणी हे चालूच असतं, तर ते थोडंसं मी तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर खात खात आम्ही जरा गप्पा पण मारत होतो, गाणीसुद्धा ऐकत होतो. आणि आर्या बघा शूट करताना जरा आर्याचं वेगळंच चाललं होतं. तिला जास्त नाही आवडत कॅमेरामध्ये, तरी पण मी घेतलं आणि अभ्यास करत होती. तिला अभ्यास करता करताच बोलवलं खायला. तर बाकीचं तर खाऊन वगैरे झालं. आता सगळी भांडी होती ती सगळी क्लीन केली. त्याच्यानंतर बघू म्हटलं संध्याकाळी काय जेवण वगैरे बनवायचं. काय प्लॅन तर ठरलेलंच नव्हता, कारण आमचं खाऊन झालं होतं. सगळं झाले आणि वाजलेत 7:15. तर खाऊन झालं. मस्त वाटलं. भजी आणि चटणी कॉम्बिनेशन खूप छान आहे, भारी आहे. आणि गप्पा मारत मारत मस्त नाश्ता झाला. बाहेर पाऊस पडतोय आणि त्याचबरोबर जेवण आहे. तर म्हटले जेवणार नाही, तर आता संध्याकाळचं अजून जेवणार नाही म्हटल्यावर बघू आता काय करायचं काय नाही. तर आता छान मी भांडी वगैरे घासून घेतले, सर्व झाले. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. गाणी ऐकत बसलो आहे आम्ही. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. ही गाणी आहेत ना आमच्या ऑल टाईम फेवरेट गाणी आहेत. खूप छान वाटतात गाणी ऐकायला. तर ही जुनी गाणी शक्यतो आम्ही ऐकत असतो. खूप छान वाटतं.